सो हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दसरा स्पेशल एक आर्ट शिकवणार आहे जे की खूपच ट्रेंडमध्ये आहे. बरेच जण त्याचं फोटो फ्रेम बनवत आहेत किंवा फ्रीज मॅग्नेट्स बनवत आहेत. आता दसऱ्याच्या पूजेसाठी त्याचा तुम्ही पूजेसाठी उपयोग करू शकता. त्यानंतरही तुम्ही घरात शोपीस म्हणूनही ठेवू शकता. तर चला तर बघूयात आपण काय ते आर्ट. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर ते आर्ट आहे की सरस्वती फोटो फ्रेम. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक MDFचा बोर्ड लागणार आहे, असा छोटासा. मी इथं स्क्वेअर शेपमध्ये घेतलेला आहे. तुम्ही राऊंड शेपमध्येही घेऊ शकता. मी आपल्या घरी जे केक्स आपण ऑर्डर करतो त्याच्या खाली हा बेस असतो राऊंड किंवा स्क्वेअर शेपचा. तर तोच हा MDFचा बोर्ड मी इथे घेतलेला आहे. तुम्ही मार्केटमधूनही घेऊन येऊ शकता किंवा घरात थिक कार्डबोर्ड असेल तर तुम्ही त्याचाही यूज करू शकता. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक खणाचं कापड. तर हे मी खणाचं कापड घेतलेलं आहे. महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे खणाचं कापड काय असतं किंवा ही खणाची साडी असते, त्यातलंच हे एक लेटवर कापड आहे छोटंसं. तुम्ही या ठिकाणी तुम्ही पैठणीचंही कापड घेऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही साडीचं किंवा घरात कुठलंही क्लॉथ असेल छान बॅकग्राऊंडसाठी तर तुम्ही तेही यूज करू शकता. तर इथे मी हे खणाचं कापड घेतलेलं आहे, बोर्डच्या साईजमध्येच घेतलेले. आणि त्यानंतर आपल्याला लागणारे फेविकॉल स्टिक करण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे सरस्वती, जी की ही मी छोट्या साईजमध्ये घेतलेली आहे, बोर्डच्या साईजमध्ये सूट होईल अशी. हिला आपण कलर करणार आहोत आणि त्यानंतर आपण हिचा यूज करणार आहोत. तर चला तर मग आपण बघूयात हे फ्रेम कशी बनवायची. तर यासाठी आपण आता आधी ह्याला आपण फेविकॉल लावून घेऊया. तो आता आपल्याला सगळा स्प्रेड करून घ्यायचं आहे छान इक्वली सगळ्या बाजूनी. तर इथे मी व्यवस्थित फेविकॉल सगळ्या बाजूनी लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे कापड याच्यावरती स्टिक करायचं आहे. स्टिक करून घेऊ. हे कापड आपण याच्यावरती अशा प्रकारे स्टिक करणार आहोत. स्टिक करून झालेलं आहे क्लॉथला मी साईडला करते. त्याच्यानंतर आपल्याला हे बॅक साईडला आपल्याला मागून पुठ्ठा दिसू नये म्हणून आपण हे कॉटनचे क्लॉथ आहे हे मी स्टिक करणार आहे. जसं की हे याच्यावरती असं आपण स्टिक करून द्यायचं म्हणजे मागूनही फ्रेम छान दिसते आपली. तर मी कट करून घेते आधी साईजमध्ये. वरून आपण फेविकॉल लावून घेऊ थोडं. आता आपण हे क्लॉथ ह्याच्यावरती स्टिक करून घेऊया. पुढून दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्रेम झालेली आहे. आता आपण सरस्वतीला कलर करून घेऊया. इथे मी थोडासा व्हाईट कलर घेतलेला आहे, फेविक्रिलचा ॲक्रेलिक कलरच आहे हा. तुम्ही इथे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे घरात तो तुम्ही कलर करून घेऊ शकता. या ठिकाणी आपली ही फ्रेम आता रेडी झालेली आहे. इथे मी वरच्या साईडला ओम श्री सरस्वती नमः असं एक लिहून घेतलेले आहे, आउटलाईन काढून घेतली लाईट व्हाईट कलरनी. तर आता मी तीच आउटलाईन थोडीशी डार्क करते. इथे मी ॲक्रेलिक कलर यूज केलेला आहे.
आता आपली ही फ्रेम रेडी झालेली आहे. तर याच्या मागे मी एक मॅग्नेट स्टिक करणार आहे. माझ्याकडं अशा प्रकारचं मॅग्नेट आहे माझ्याकडे. हे एका ओल्ड फ्रेमच्या मागे होतं हे, तर तेच मी ते स्टिक करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक हे मी फेविकॉल यूज करते. इथे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि आपल्या फ्रेमला हे स्टिक करायचं बॅक साईडनी. मी इथे स्टिक करते. अशा प्रकारे आता आपली फ्रेम रेडी झालेली आहे. या फ्रेमचा उपयोग तुम्ही फ्रिज मॅग्नेट म्हणूनही करू शकता. याचा उपयोग तुम्ही फोटो फ्रेम म्हणूनही करू शकता. तुम्ही हे शोपीस म्हणून तुमच्या लिव्हिंग रूममध्येही ठेवू शकता. मी ही फ्रेम खास उद्या दसऱ्याच्या पूजेसाठीच बनवलेली आहे. आशा करते की तुम्हीही घरी अशी फ्रेम बनवून उद्या पूजेसाठी त्याचा यूज कराल. मार्केटमध्ये ह्या फ्रेम खूप अवेलेबल आहेत, पण स्वतः करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, फॉलो करा. असेच छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पुढेही. थँक्स फॉर वॉचिंग.